रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्याकडे एक वासरू आलेलं आहे. ते फेऱ्याला पूर्णपणे बाहेर ओढते आणि बैलासोबत चालायला झोपलं तरी पण बघू शकता आवताची बैल जशी अंगावर ओढतात तशी अंगावर ओढते. तर त्यासाठी करायचं काय मित्रांनो, आपल्याकडे लय जालीम उपाय आहे. आपल्याकडे म्हणजे तुमच्या प्रत्येक माणसाकडे आवताचा बैल तर कंटिन्यू असतो शेजार बाजार कुठंतरी. तर मग आवताच्या बैलासोबत त्याला झोपायचं मोठ्या बैलासोबत, जेणेकरून बैल पण शिस्तीचा पाहिजे, बैलाने बाहेर नाही जाऊन दिलं पाहिजे. त्या वासराला पूर्णपणे आतमध्ये ओढून धरलं ना त्या बैलांनी शेजारच्या, तर त्याला असं एक 7-8 दिवस तुम्ही चालवले की वासरू आपोआप बंदच होणार बाहेर ओढायचं. तर हे सोप्पा उपाय आहे, आणि काही खर्च पण नाही याला. करून बघा तसं. त्याला मग चालवलं आणि नंतर तुफान म्हणून आपल्याकडे मोठा आदत आलेला होता, त्याला पण चालवले. प्रत्येकाला आपण 2-2 3-3 किलोमीटर चालवतो फाटीमध्ये, 3-3 4-4 राऊंड. तसंच मित्रांनो, त्यानंतर आपल्याकडे हारण्या म्हणून जे बार्शीवरून वासरू आले, तिसरा महिना आहे आपल्याकडे वासराचा. वासरू एकदम क्वालिटी आहे, एकदम फिटिंग. जे पण माणूस गोठे येते ते म्हणते ते वासरू द्यायचे का मालकाला विचारा. फिटिंग बघू शकताय, कटिंग आणि एकदम शिस्त पण, म्हणजे क्वालिटी शिस्त लागलेली आहे त्याला. एवढं मोठा आदत झाला आहे, 3च महिन्यात रिझल्ट त्याला, क्वालिटी स्पीड लागले. नंतर वेपन म्हणून आपल्याकडे आलेला तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, जरा इद्रा वासरू आहे. तो पहिल्यांदा 6-6 4-4 जण त्याला झुपायला लागत होते. आता आम्ही 2 जण झुपतो त्याला मस्त. ती तर शिस्त लावलेलीच आहे आपण, आरामात जवळ धरायची. प्रत्येक कशाला वासरू घाबरायचं, लय डोक्यावर उड्या टाकायचं. आता तसं ते करत नाही, त्याला आपण चालून चालून व्यवस्थित शिस्त आणले. ह्या बैलासोबत झुपून झुपून त्याला झुपणीची वगैरे शिस्त पण लावलेली आहे आपण, म्हणजे त्याला पण आपण व्यायाम घेतोय प्रत्येकाचा. नंतर इंदापूरवरून हे वासरू आले मित्रांनो, हे पण तसंच आहे. पूर्ण बाहेर वासरू वढतं. पहिल्या 2 फेऱ्याला जाता नाही ना खालीवर चालायला, पहिल्या 2 राऊंडला पूर्ण वासरू बाहेर वढत असतं. मग नंतर मी काय करतो, जसं येईल तसं बारकांनी पोरं बसवितो, जेणेकरून वजन छकडीत पडावं आणि मोठा बैल वडून धरायचा आणि बारक्या वासराला पूर्णपणे छकडी वाढायला लावायची. मग त्याचा कस निघला ना, त्याचा जसं दम लागेल तसं तसं वासरू सरळ चालतं. नथनी पण टाकून घ्यायची. अशा नवीन नवीन ट्रिक्ससाठी आपल्या आयडीला फॉलो करा. जय श्रीराम.